आज आपण आलोय सर्पमित्र पर्यावरण मित्र बिच्छू कापूसकर मंचर यांच्या घरी. परसबागेमध्ये त्यांनी एकच हापूस आंब्याचे झाड लावलेले आहेत आणि त्या झाडाला प्रतिवर्षी कमीत कमी 6,000 ते 10,000 पर्यंत हापूस आंबे निघतात. यावर्षी आंब्याला बहर आला, परंतु वातावरण उष्णता यामुळे जवळजवळ 75% बहर झाडालाच झडून गेला. तरीसुद्धा बिच्छू कापूसकर हे कुठल्याही प्रकारची फवारणी न करता दरवर्षी एकाच आंब्याच्या झाडाला खूप मोठ्या संख्येने म्हणजेच 7 ते 10,000 पर्यंत हापूस आंबे घेतात. याही वर्षी एकाच आंब्याच्या झाडाला म्हणजे परसबागेतल्या आंब्याच्या झाडाला साधारणपणे 7,500 ते 8,000 आंबे निघालेले आहेत. प्रत्यक्ष आपण पाहतायत. या झाडाचं वैशिष्ट्य काय आणि दरवर्षी या झाडाची निगा ते कशी घेतात? मला तर एक सांगायचं राहून गेलं की जैविक पद्धतीने या झाडाला ते दरवर्षी आंबे घेतात. कुठल्याही प्रकारची फवारणी करत नाही. जी काही औषध फवारणी असेल ती नैसर्गिकरित्या ते घरीच तयार करून हे आंबे घेत असतात. पूर्णपणे 100% नैसर्गिक आंबे म्हणून मंचरमधील भरपूर लोक नागरिक त्यांच्याकडे हे आंबे खरेदीसाठी जात असतात. 2-3 दिवसातच हे आंबे संपून जातात. अगदी वाजवी भावामध्ये ते आंब्याची विक्री करतात. कारण घरामध्ये 3च व्यक्ती असल्यामुळे आणि पाहुणे मंडळींना देऊन त्यांच्याकडे 6,000 ते 7,000 आंबे शिल्लक राहतात. एवढ्या आंब्यांचं करायचं काय म्हणून ते मित्रमंडळींना देऊनसुद्धा बरेचसे आंबे शिल्लक राहतात, त्याची ते विक्री करतात. आपण प्रत्यक्ष त्यांनाच भेटून या आंब्यापाठीमागचं हापूस आंब्यापाठीमागचं रहस्य विचारूया. कापूसकर साहेब, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव लक्ष्मण गावाजी कापूसकर. आपण आंबेगाव तालुक्यामध्ये सर्पमित्र आणि पर्यावरण मित्र म्हणून प्रसिद्ध आहात. जवळजवळ 50% लोक आपल्याला ओळखत आहेत. आपण हे काम करता करता सुद्धा तालुक्यामध्ये आवर्जून मंदिराची रंगाची कामं घेता. मंचरमध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक देवदेवतांच्या रंगांची कामं आपण केलेली आहेत आणि त्या गावातले सगळे नागरिक आपल्या रंगकामावर अगदी खुश आहेत. त्यांना जे समाधान पाहिजे असतं ते प्राप्त झालेलं आहे. अनेकांनी आपल्याबद्दल सांगितलेलं आहे. जनतेला चांगल्या प्रमाणात आपलं रंगकाम माहीत आहे. अनेकांच्या गोरगरिबांच्या घरी जाऊन आपण सर्प पकडलेले आहेत आणि पर्यावरण मित्र म्हणून आपण ते सर्प जंगलामध्ये नेऊनही सोडलेले आहेत. म्हणून हे काम करताना आपण आपल्या परसबागेमध्ये जो काही आंबा लावला तो हापूस आंबा प्रत्यक्ष कोणत्या जातीचा आहे किंवा त्याचं रोप आपण कुठून मिळवलं, प्राप्त केलं? हे जे रोप आहे, मी 96 साली 40 बंगल्यामध्ये राहायला आलो. त्यावेळेला माऊली खुडे म्हणून कल्याण शेठ खुडे यांचा मुलगा, तो शिवाजी मराठा हायस्कूलला राहत होता. तर त्याला तो फिरायला गेला असताना त्याला देवगड हापूसचं एक रोप बक्षीस मिळालं होतं, भेट म्हणून दिलं होतं त्याला. तर ते रोप मला त्यांनी 96 साली दिलं आणि मग मी ते मंचरला आल्यावरती 96ला लावलं. तर आज जवळजवळ माझा आंबा 30 वर्षाचा झालेला आहे आणि त्याची फळं वगैरे दरवर्षी येतं. फळाची चांगली क्वालिटी आहे आणि आतमध्ये दशी किंवा काय असं काहीच नाही आहे. आतला कलर सुद्धा फार छान आहे. 100% हापूस. आणि तो जैविक पद्धतीवर मी वेगळ्या प्रकारे काढत असतो. कारण औषध फवारणी केमिकलची न केल्यामुळं जी मोळाच्या माशा किंवा 2-3 मोळं जे आंब्याला लागलेले असतात मी तशीच ठेवतो. ती ठेवल्यामुळं ज्या
मग आंब्याचं नुकसान करणाऱ्या ज्या माश्या येतात त्याला टोच मारून त्याच्यामध्ये अंडी घालतात आंब्यांमध्ये फळामध्ये, आणि ते फळ पिकायला पाडायला लागलं की ते बाहेर येतात. तर त्या येऊ नये म्हणून मी मोळाच्या माश्या तशाच ठेवल्या, आणि त्या मोळाच्या माश्या त्या माशांवरती हल्ला करतात आणि त्यांना पळून लावतात. त्यामुळं माझ्या कुठल्याही एकाही फळाला कुठल्याही माशीचा डंक किंवा मी सापळा सुद्धा लावलेला नाही. आणि फवारणी करायची तर फक्त खूप गुळ खूप आणि छान. आपण चुना घेतो थोडासा, एक किलोला 2 ग्रॅम 3 ग्रॅम असा, आणि बाकी मग काय वापरायचंच नाही. आणि गोडामुळं मधमाशा वगैरे येतात, परागीभवन चांगलं होतं. आता आंब्याची साईज किती आहे तर साधारणपणे? साधारणपणे आपल्याकडं पाऊण किलोपर्यंत आंबे आहेत आपल्याकडे जवळ, म्हणजे 350 360 ते 400 ग्रॅम पर्यंत आपल्याकडे मग आंबे एका आहेत. किलोमध्ये 3च आंबे बसतात. एका किलोमध्ये साधारणपणे पावणे 1100 ग्रॅम मध्ये 3 आंबे बसतात, अशी पण साईज आहे. काय आता ज्या फांदीला जास्त आंबे येतात तिकडे साईज लहान राहते. मग आता आपण हे जे आंबे आहेत, आता एवढ्या मोठ्या संख्येने हे आंबे निघालेले आहेत, याची आपण या परिसरात विक्री करता? हो, गावात तर गेलं की थोडक्यात आपली विक्री करायची, आणि जसे ओळखीची लोक भेटतील तर त्याप्रमाणे देऊन टाकायचं. एक जुनी साधारणपणे किंमत द्यायची. कसे डझन किंवा किलोप्रमाणे भाव? 250-300 वगैरे डझन असे आपण घेतो. जर गावात जर आपला 500-600 रुपये भाव असेल तर आपण त्यांना निम्म्या किमतीत वा, छानच. म्हणजे घरगुती स्वरूपाचा पूर्ण 100% जैविक अशा प्रकारचे आंबे आपण लोकांना देता, हे एक आपलं वैशिष्ट्य म्हणता येईल. मग आता याची पिकवण्याची पद्धती आपली वेगळी आहे का नैसर्गिकरित्या? नैसर्गिक पेंड्यात ठेवायचा, किंवा आपला झाडाला जर 92%च्या पुढे झालेला आहे त्यामुळे तो झाकून ठेवला किंवा फडक्यात जरी गुंडाळून ठेवला तरी तो पिकतो. त्याला काही म्हणजे असं वेगळं काही प्रक्रिया करायची सुद्धा काही गरज नाही. मग तुम्ही आंब्याच्या बाबतीमध्ये लोकांना काही मार्गदर्शन करू शकता का? बुवा, काही लोकांच्याकडं प्रचंड प्रमाणात झाडं आहेत, तरीसुद्धा त्याचं उत्पादन निघत नाही, म्हणावं तसं उत्पादन निघत नाही. अनेक लोक फवारणी करून सुद्धा कंटाळलेली आहेत. तर मग त्यांनी काही नैसर्गिक उपाययोजना कराव्यात असं आपल्याला वाटतं का? नैसर्गिक उपाययोजना केल्या तरच ते आंबे चांगल्या प्रकारे येऊ शकतात. आता मी पाहतो की ज्यांच्याकडे 200 झाड आहेत किंवा 250 झाड आहेत, तर त्या लोकांना सुद्धा म्हणजे 50 क्रेट आंबा काढता येत नाही. आणि माझ्या एका झाडाचेच मी 70-80 क्रेट काढतो. मग 2.25 एकर जमीन अडकून तुम्ही जर फक्त 50 क्रेट काढता, आणि माझ्या एका झाडाला जर मी 70 क्रेट काढत असेल, तर मग तुमचं कुठंतरी चुकतंय. काहीतरी गृहीत शेतकऱ्याचं चुकतंय की त्यांनी जैविक पद्धतीवर कशा प्रकारे जास्त भर द्यावा. कसा भर द्यायचा त्याच्यावरती ते तुम्ही पीक चांगल्या प्रकारे काढू म्हणजे शकता. उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन खर्च जास्त, कमी झाला पाहिजे आपल्याला, आणि उत्पादन जास्त. आणि नैसर्गिक घटक वापरायचे कधी पण ह्याच्यासाठी, उत्पन्नासाठी. मग नैसर्गिक घटकांमध्ये नेमकं काय करायला पाहिजे? गेरू आहे, चुना आहे, आपला काही मोरचूत जरी थोडा वापरला आपण खाली त्याच्यामध्ये मिक्स करून, पेस्टिसाइड वापरलं पाहिजे कशासाठी, खोडाला वगैरे. तर आता चुना आणि गेरू तर हे काही नैसर्गिक, ब्रशनी वगैरे लावलं किंवा फवारणी केली त्याची खोडाला तर खोडकिडा वगैरे लागत नाही. कारण हापूस हा नरम आणि गोड जात असल्यामुळं त्याच्या खोडकिडा हा त्याला पहिल्यापासून प्रॉब्लेम आहे. त्यामुळे लोकांच्या बागा 10 वर्ष 20 वर्षापेक्षा जास्त टिकत नाही आणि झाडं लगेच खराब होतात. बरं, ज्यांना कोणाला आंबा हवा असेल तर त्यांचा मी आपला फोन नंबर देईल, ते आपल्याशी संपर्क करतील. तर त्यांना योग्य दरामध्ये आपण योग्य बाजारभावाने तो आंबा द्यावा. दरवर्षीप्रमाणे आपण त्याची विक्री करतच आहात. तर माननीय पर्यावरण मित्र बिच्चू कापोसकर यांच्याशी खालील फोन नंबरवर आपण संपर्क करायला काहीच हरकत नाही. बघा आंब्याची साईज बघा, आपण प्रत्यक्ष बघा, आजच उतरवलं आहे त्यांनी प्रत्यक्ष. आपण साईज बघू शकता. आता ह्या खोक्यामधल्या आंब्याची साईज बघा किती मोठी आहे. हे प्रत्यक्ष झाडाला पिकलेले पाड म्हणतो आपण त्याला, ते पाड आहे. अत्यंत गोडी, दशी वगैरे काहीच नाही. बघा त्यांच्या हातातले आंबेसुद्धा, त्याची साईज साधारणपणे 350 ते 400 ग्रॅमपर्यंत त्याचं वजन आहे, आणि पूर्णपणे हापूस आहे. तर आपण चव घ्यायला काहीच हरकत नाही. या, त्यांच्याशी संपर्क करा आणि योग्य भावामध्ये खरेदी करून सर्व कुटुंबाला आंबारसाचं समाधान द्या. धन्यवाद.